शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरती आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती सुद्धा जोरदार टीकास्त्र सोडलंय। महाराष्ट्रामधल्या मुलांना हिंदी यावी याचा विचार करणारे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाहेरून आलेल्यांना मराठी शिकवण्याचा विचार करत नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे। भारतीय भाषेला विरोध आणि हिंदीसाठी पायघड्या या मानसिकतेला विरोध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। शेकापच्याच व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकावरती सुद्धा तोफ डागली। प्रकल्पांना विरोध केला तर सरकार तुम्हाला अर्बन नक्षल ठरवून अटक करू शकतं, अशी टीका राज ठाकरे यांनी केली। तर कायदा न वाचता केलेल्या कॉमेंट्स असा टोला मुख्यमंत्र्यांनी मारलाय। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता